ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव. तिकडनं आवाज थोडासा कमी ठेवता. हा आवाज कमी ठेव यांचा वाला इथं दे मॉनिटर मध्ये. पंढरीच्या देवरा पंढरीच्या देवरा पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवरा दंडवत तुझे पाया दंडवत तुझे दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे रामचंद्रम शरणं प्रपद्ये मनोजवं जितेन्द्रियं वातात्मजं वानरोत्तमं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाची धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावर. विको कमी करून टाकणार डायरेक्ट विको कमी कर बरं विको कमी. शिवावतार धरून केली त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाची चरणे शरण एका जनार्दनी. सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण. अभो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू. मस्तक माझा पायावरी तनुमानवी दिव्य रूपेच केली न त्यागिती दिव्य लोकासनिली. आता हृदय हे आपुली चौपाळून आपली
वरी वैसव पावले श्री गुरूंची जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंची ते नमस्कारुणे आता याचा ट्रबल थोडासा कमी कर बेस दे माझ्या आवाजाला गेन कमी कर जरा जिचे पिढे बाळ प्राण तिचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्रद्वारी एक जीव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुना आत्मा थोर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैरागी शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडस फळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा निंबजकर फार चरणाचा नाही मग 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबारायांचा निरोप आहे. कोणाचा बोला की माझा आवाज येतो. तुकोबारायांचा निरोप आहे. कोणाचा? तुकोबारायांचा. कोणाचा गम आहे? तुकोबारायांचा. तो फार लक्षपूर्वक आहे का? त्याचं कारण असं आहे निंबजकर कीर्तन हे टाइमपास नाही. मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती पवित्र असावं. निंबजकर कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी घडे दादेव तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी घडे दादेव तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. निंबजकर कीर्तनात गायन जरी झालं कीर्तनात वादन जरी झालं त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे दादा. दुसरा मुद्दा असा आहे गाड्या दादा मीही प्रमाणाच्या बाजूला बोलणार नाही. तसं मी तुमच्या आशीर्वादानं प्रामाणिक महाराज आहे. नॉर्मल बेस कमी कर का मी प्रमाणाच्या बाजूला बोलत नाही. त्याचं कारण असं आहे गाड्या दादा महाराजांकडे बोलत असताना पुरावा असावा. काय असावा? बोला 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 बोला. पुरावा. नसेल पुरावा महाराज पुरावा. माझी भाषा कळते तुम्हाला? हा. पण निंबजकर प्रमाणाचा दिला पुरावा मग ऐकणाऱ्याला नसेल वाटत पुरावा मग ऐकणारा पुरावा. पण ज्याच्याकडे पुरावा त्याला का पुरावा. श्री महाराजांची अत्यंत गोड भाषा आहे. महाराज आपल्याशी फार गोड बोलतात. महाराज म्हणतात ऐका रे मायबाप कीर्तन हे टाइमपास नाही. मग कीर्तन चांग कीर्तन चांग होय हरे रूप होय हरे रूप होय हरे रूप कीर्तन चांग कीर्तन चांग होय हरे रूप होय हरे रूप होय हरे कीर्तन चांग कीर्तन चांग होय हरे रूप होय हरे रूप होय हरे रूप कीर्तन चांग कीर्तन चांग होय हरे रूप होय हरे रूप होय महाराज म्हणतात जिथं आम्हाला हरिरूप अवस्था प्राप्त होते तुकोबाराय सांगतात ते कीर्तन. मग काय निरूप आहे आजच्या अभंगाच्या द्वारे. तुकाराम महाराज म्हणतात जिचे पिढे बाळ ऐका बरं. तुकोबाराला संतांचं जीवन सांगायचं आपल्याबद्दल किती कृपावंत आहे बरं का. किती कृपावंत जीवन आहे. तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत. तुकोबाराय सांगतात संत जन तुम्ही फार बहु कृपावंत आहात. मग त्याच्याकरता दृष्टांत देतात. चालता चालता लेकराला ठेस लागली निमजकर लेकराच्या पायाला झालेली जखम आईला आवाज दिला हे आई मला ठेस लागली. पण ती जखम पाहिल्याबरोबर महाराज म्हणतात लेकराच्या पायाला झालेली जखम ती आईला कळाल्याबरोबर प्राण तिचा विकळ. जिचे पिढे बाळ प्राण तिचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव. कैसा मातेचा स्वभाव. ऐका ना निंबजकर आईची लेकरं जर सुखानं राहत असतील काय दादा आवाज कमी नको राहू दे कमीच खूप छान. आईची लेकरं जर सुखानं राहत असतील आनंदाने राहत असतील
तर तुकाराम महाराज म्हणतात तो आनंद आईच्या चित्ताला होत असतो, ते सुख आईच्या चित्ताला होत असतं. सुखाची विश्रांती उमटे मातेची या चित्ती तुकोबराय सांगतात. बस तुकोबराय सांगतात तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत. आईसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव विठ्ठल विठ्ठल. एक पॉइंट विकट ठेवता ठेव मस्त बघ. एक पॉइंट ठेवायचा विको मॉनिटरमध्ये. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की कैलासवासी भागीरथीबाई नानाभाऊ कासार इहलोकाची यात्रा संपून एका आईला एका मातेला 1 वर्ष पूर्ण झालं. आदरणीय आईसाहेबांचा संपूर्ण परिवार असतील. पती आहेत नानाभाऊ नामदेव कासार. आईसाहेबांची मुलं आहेत निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, संजय आणि विजय. आणि 2 मुली आहेत मंदाबाई आणि अलकाबाई. हा संपूर्ण परिवार. या संपूर्ण परिवाराला हा इहलोक सोडून आईसाहेबांना 1 वर्ष पूर्ण झालं. आणि म्हणून आजचा आलेला सेवेचा योग हा संपूर्ण परिवार. याच परिवारामध्ये आईंचे नातू असणारे आदरणीय आमचे सुनील भाऊ मंगळापूरकर, सुनील भाऊच्या माध्यमातून आदरणीय अमोलदादांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आजच्या पवित्र कीर्तन साथीकरता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ अगस्ती मुनींच्या सानिध्यामध्ये राहून काही काळ अखंड एका बोलाची साधना करून त्या साधनेचं पण आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत मृदंग सेवक आमचे ज्ञानराज महाराज पापळ अकोलेकर. पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो आपण. जोरदार टाळी वाजवा श्री महाराजांकरता. भजनातलं वैभव या ठिकाणी उपस्थित आहेत. भजन सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण आमचे सोमनाथ बाबा असतील. भजन सम्राट संगीत अलंकार अत्यंत गोड आवाज अत्यंत गोड गाणं आदरणीय आमचे प्रवीण बाबा पांडे असतील. महाराजांना दंडवत करतो. माझ्या संगतीला आलेले महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार आदरणीय आमचे माऊली महाराज असतील. आलेली सर्वच पावणी मंडळी, भजनी मंडळ, गावकरी भजनी मंडळ तुम्हाला दंडवत करतो. दोन्ही चौबदार तुम्हालाही दंडवत करतो. पेटी मास्तर तुम्हालाही दंडवत करतो. माझ्या दादांना तुम्हालाही दंडवत करतो. भावांना तुम्हालाही दंडवत करतो. माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो. आई तुम्हालाही दंडवत करतो. यूट्यूबवाले दादा तुम्हालाही दंडवत. साऊंडवाले दादा तुम्हालाही दंडवत. श्री संताची ये माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पाव सांभाळावत, विश्रांती पाव सांभाळावत रे. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळावत, विश्रांती पावलो सांभाळावत. आणि म्हणून एका आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण एकत्र आलो. निस्वार्थ प्रेम करणारी आई या परिवाराला सोडून निघून गेली. हे मुलं, या 2 मुली गेली वर्षभराच्या काळात अशी एखादी रात्र गेली नसेल या मुलींच्या जीवनात, अशी एखादी रात्र गेली नसेल या मुलांच्या जीवनात तर त्यांना त्यांच्या आईची आठवण झाली नसेल. म्हणून आईच्या प्रतिमेकडे पाहिलं का असं वाटतं ती आपल्याशी बोलून उठेल. का आम्ही आई आठवायची, का आमचा बाप आठवायचा. निमजकर निस्वार्थ प्रेम करणारा बाप या जगातून निघून गेला ना ताई, का मुलीच्या जीवनात आलेली संकट झेलण्याकरता कोणी नसतं. निस्वार्थ प्रेम करणारी आई या जगातून निघून गेली का मुलाच्या जीवनात आलेली संकट झेलण्याकरता कोणी नसतं. का हो, एखाद्या दिवशी सहज आई जर मुलीवर रागवली ना ताई तर मुलगी बापाकडे पळत जाते हक्कानं. बापाच्या बोटाला अशी घट्ट पकडते आणि बापाला विनंती करते, बाबा बाबा सांगा ना आईला मला मारू नको म्हणून. मुलीच्या जीवनात संकट आलं का ताई मुलीला बाप वाटतो. एखाद्या दिवशी वडील जर मुलावर रागवले ना तर लेकरू आईकडे पळत जातं.
त्याला पुरावा किती तुकोबारांचा गोड आहे बरं का, फार लक्षपूर्वक आहे का. आईकडे गेल्याबरोबर आईच्या पदराला घट्ट पकडताना आईला विनंती करता, आई सांग ना ग बाबांना मला मारू नको म्हणून. लेकुराचे हित जाणे मावळीचे चित, आदाने मामुलीचे चित, जाणे मामुलीचे चित. आले कुराचे हित, जाणे मामुलीचे चित, मामुलीचे चित, अत्यंत कष्टाचं जीवन जगणारी आई या परिवाराला सोडून निघून गेली. त्या फोटोकडे पाहिलं का असं वाटतं गाड्या, आई तुझ्या या मूर्ती वाहनी. एका कवीनं 2 शब्द लिहिलेत, या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला ग आई, तुझी उपकार फिटणार नाही. का सांगावं लागतं कधी कधी समाजाला. हल्लीच्या काळात जुनी माणसं जुनी जर दिवस सांगायला लागले ना निमजकर, तर आत्ताची प्रजेमध्ये सांगू नका तुम्ही वाईट काळ भोगला. नाही, फार वाईट काळ भोगलेली ही जुनी माणसं आहे. आपण सहज आपल्याला आता पैसे कमवायला लागलो, घमेंट चढली थोड्या पैशाची, सहज आपल्या बापाला बोलून जातो काय केलं आमच्या करता, सहज आपल्या आईला बोलून जातो काय केलं आमच्या करता आई. असं म्हणू नका आपल्या आईला. का हो, बाळपणी मी खेळत खेळत दिसत होतो ताना, अमृताहुनी गोड तुपाजिला शिपाशी. आई तुझ्या गया प्रेमाची कधी आठवण झाली नाही, अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. हाडाचे तू काढ करून केले रक्ताचे पाणी, आई तुझ्या गया कष्टाला कधी सीमा झाली नाही. आईच्या उदरामध्ये लेकरू आहे, पोटामध्ये असताना जेव्हा काळजी घेतली तर ते मोठं होईपर्यंत नाही, मरेपर्यंत काळजी असते आईला, शेवटच्या श्वासापर्यंत काळजी असते ना. हाडाचे तू काढ करून केले रक्ताचे पाणी, आई तुझ्या गया कष्टाला कधी सीमा झाली नाही. आई तुझ्या गया कष्टाची कधी आठवण झाली नाही, अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. असे निस्वार्थ प्रेम करणारी आई या परिवाराला सोडून गेली. चला आपण थोडं ज्ञानोबरांशी बोलूया बरं का. आता माझ्याकडे पहा, ज्ञानोबरांच्या भाषेत आईचे 2ही सोहळे झाले. कधी कधी ज्ञानोबरांशी बोलून पहा निमजकर, कधी कधी तुकोबरांशी बोलून पहा. का हो महाराज, आम्हाला ज्ञानोबरांशी बोलायचं असेल तर काय करावं लागल. ते श्रावण महाराजाला नाही विचारायचं, हा सांगण्याकरता आला इथं. बघ, ज्ञानोबरांशी बोलायचं असेल तर आपल्याला नामदेव महाराजांना विचारावं लागेल. नामदेव महाराज म्हणतात, एकतरी ओवी अनुभवावे, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, आणि एक तरी ओवी अनुभवावी. मग ज्ञानोबराय सांगतात, तुम्ही आपण ज्या गावाला आलो ना ते गाव निम्मच नाही, ते गाव संगमनेर नाही. पहा बरं का ज्ञानोबरा किती गोड बोलतात. देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया. या देहरूपी गावाला आलो ज्ञानोबराय सांगतात. या देहरूपी गावाला आल्याच्या नंतर या जीवाला 2 सोहळे, एक जन्माचा आणि दुसरा, बोला 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 बोला, मला बोलावं लागतं बरं का दादा. त्याचं कारण असं आहे, कीर्तन हे वादातून नसावं, पण कीर्तन हे संवादातून असावं. वक्त्याचा आणि श्रोत्याचा संवाद घडला पाहिजे. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, माझ्याशी बोलत चला. आई साहेबांचे 2ही सोहळे झाले, जन्माचाही झाला मृत्यूचाही झाला. आता तुमचा आमचा एक झालेला आहे, बोला हो, जन्माचा, आणि दुसरा होणारे. हा तो होणारच. तिथं महाराजाला सुद्धा माफी नाही. अरे महाराजाला काय घेऊन बसले,
येत नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती येरते पामर जीव किती येरते पामर जीव किती नाही मोरे आले अवतार येरते पामर जीव किती येरते पामर जीव किती येरते पामर जीव अरे महाराज म्हणतात ज्याने अवतार धारण केला त्याला एक दिवस अवतार संपावा लागला तर तुमच्या आमच्या सामान्य जीवाची गोष्ट काय जावा लागणार आहे. कीर्तन फार लक्षपूर्वक आहे का त्याचं कारण असं आहे दादव मी तुम्हाला बरं वाटलं असं मुळीच कीर्तन करणार नाही पण तुमचं बरं होईल असा जाता जाता संताचा निरोप सांगून जाणार आहे. आई साहेबांचे दोन्ही सोहळे झाले तुमचा आमचा एक झालेला आहे जन्माचा अजून शास्त्राने एक सोहळा मध्ये टाकला तो लग्नाचा बरं अमोल दादा तो म्हणजे लग्नाचा पण लग्नाचा सोहळा टाळता येऊ शकतो जो अनेकांनी टाळला पण हे दोन सोहळे टाळता येणार नाही मग काहून ज्ञानोबा राय आम्ही नेमकं या रूपी गावाला आलोय तरी कसं करता साधकांनी प्रश्न केला ज्ञानोबा रायला ज्ञानोबा राय सांगतात ऐका आपण त्याच्याकरता आलो की या जन्म मृत्यूची यर्जार संपवण्याकरता आलो का हो ज्ञानोबा राय या देहाला येणं आणि जाणं संपवता येतं का ज्ञानोबा राय फार गोड बोलतात आपल्याशी तैसे येण्याची शरीरे ज्ञानोबा राय सांगतात बरं का शरीरा येणे सरे आणि किंबहुना ये रजारे शिरा पडे या देहाला येणं आणि जाणं संपवता येतं मग का हो ज्ञानोबा राय या देहाला येणं आणि जाणं जर संपवता येतं त्याच्याकरता आम्हाला काय करावं लागल ज्ञानोबा राय सांगतात एक काम करा तरी जड जडून वाहिला निघ ये भक्तीची वाटे लाग आणि जिया पावशिया व्यंगण जदाम माझे ज्ञानोबा राय सांगतात आपल्याला त्या भक्तीच्या वाटेला लागावं लागल जी भक्तीची वाटचाल आजकालची नाही बरं का निम्मसगर अनादिकालापासून आलेली भक्तीची वाटे त्या भक्तीच्या वाटेला लागावं ज्ञानोबा राय आग्रह करतात की जी भक्तीची वाट तुकोबरायणी एका रामभक्ताला शरण जाऊन ती भक्तीची वाट विचारतात काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीचा जवाटा काय भक्तीचा जवाटा काय भक्तीचा जवाटा मत दाबा व्यासुबाटा 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 काय भक्तीचा जवाटा काय भक्तीचा जवाटा मत दाबा व्यासुबाटा 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 काय भक्तीचा जवाटा काय भक्तीचा जवाटा माय भक्तीचा जवाटा दाबा व्यासुबाटा मत दाबा व्यासुबाटा मत दाबा व्यासुबाटा काय भक्तीचा जवाटा दाबा व्यासुबाटा मत दाबा व्यासुबाटा एकदा जोरदार टाळी वाजवा आमच्या बाबा करतात तुकोबराय सांगतात विचारतात रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता हो रामदूता काय भक्तीच्या त्या ज्ञानोबा आपल्याला त्या भक्तीच्या वाटेला लागण्याकरता आग्रह करतात मग मिळालं हे मनुष्य जीवन पुन्हा पुन्हा मिळणार नाही बरं का निमस्कर आपल्याला यायचं नाही पुढं मग स्वतःला खूप भाग्यवान समजा श्रावण महाराज सांगतो म्हणून भाग्य नाही समजायचं तुलसीदास महाराजांचं ऐकायचं तुलसीदास महाराज म्हणतात बडे भाग मानुष
भाग्य तुलसीदास महाराज म्हणतात हे मनुष्य जीवन मिळालं. सुरदुर्लभ सब ग्रंथन गावा बडे भाग. मोठं भाग्य तुलसीदास महाराज म्हणतात हे मनुष्य जीवन प्राप्त झालं. पहिलं भाग्य हे मनुष्य जीवन मिळालं. दुसरं भाग्य या भारत देशामध्ये जन्म मिळाला. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. मोठं भाग्य आहे आपलं. तिसरं भाग्य ध्यानात ठेवा बरं का दादा. मी 5 भाग्य सांगणार आहे. एवढं भाग्य जरी लक्षात आलं तर कीर्तन सफल झालं आपलं. पहिलं भाग्य नरदेह मिळाला. दुसरं भाग्य या भारत देशामध्ये जन्म मिळाला. तिसरं भाग्य या महाराष्ट्रामध्ये जन्म मिळाला. काहे असं या महाराष्ट्रामध्ये महाराज म्हणतात या विश्वामध्ये 7 जम्बूद्वीपे पण तुम्ही आपण खूप भाग्यवान आहे. काहीला 10 किलोमीटर, काहीला 100 आहे, काहीला 200, काहीला 300, आपल्याला लईत लई 350-400 येईल. सांगा हो महाराज असं कुठे येते जम्बूद्वीप. जम्बू या दीपा माझे पंढरपूर चला जाऊ तया ठाया काही भोजन. मला सांगा मी किती भाग्य चालू आहे. तुम्ही म्हणशील ते तुलाच माहिती रे भाऊ कितवं चालू आहे काय चालू. पहिलं भाग्य नरदेह मिळाला. दुसरं भाग्य या भारत देशामध्ये जन्म मिळाला. तिसरं भाग्य या महाराष्ट्रात जन्म मिळाला. चौथं भाग्य हे निमजगर संतांच्या नंतर जन्म मिळाला. भाग्यवाने आपण ज्ञानोबरांच्या नंतर जन्म मिळाला. ज्ञानोबरांचा समाधी सोहळा जवळ आला बरं का दादा. निमजगर जाता जाता प्रत्येकाला निमंत्रण आहे माझं. आपण ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्याला आलो पाहिजे. या ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्याला शक्य झालं तर 5 दिवस या. नाही 5 दिवस शक्य झालं तर 4 दिवस या. नाही 4 दिवस शक्य झालं तर 3 दिवस या. नाही 3 दिवस शक्य झालं तर 2 दिवस या. नाही 2 दिवस शक्य झालं तर 1 दिवस तरी या. गायकानं या, वादकानं या, कीर्तनकारांनी या, ऐकणाऱ्याने सुद्धा. हा काय आहे आम्ही ज्ञानोबरांच्या दरबारात. तिथं विश्रांती आहे. तिथं काय विश्रांती. अरे महाराज म्हणतात तुम्हाला सामान्य जीवाला विश्रांती मिळेल यात विशेष नाही. देवाला विश्रांती करावं वाटली तर देव तिथं येतात. नामा मन देवा चला तया विश्रांती घ्यावया कल्पावरी. विश्रांती घ्यावया कल्पावरी.
देवा चला आता या ठाया विश्रांती घ्यावं या कल्पावरी. असं काय स्थान आहे? आळंदी हे गाव पुण्यभूमी टाव दैवताचे नाव सिद्धेश्वर. यावं आपण ज्ञानोबांच्या समाधी सोहळ्याला सगळ्यांनी या. ऐका, कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो अर्धा पाऊण तास सायलेंट करून ठेवा, जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा अपमान होणार नाही एवढी दक्षता घ्या. एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक घ्या मला सांभाळून. हा, कितवं भाग्य चाललं? चौथं. संतांच्या नंतर जन्म मिळाला. भाग्यवाने आपण ज्ञानोबांच्या नंतर जन्माला आलो. भाग्यवाने आपण निवृत्तीनाथ देवांच्या नंतर जन्माला आलो. आता पाचवं भाग्याला लक्षपूर्वक आहे का? अभंगाच्या पहिल्या चरणात यायचं बरं का आपल्याला. पाचवं भाग्य फार लक्षपूर्वक आहे का गाड्यात? काय असं भाग्य? पाचवं भाग्य हे निमजगर. आपण जिवंत आहे अजून. आलं लक्षात तुमच्या? नाही तर 2019, 20, 21 काळ भयान गेला बरं का. अरे जवळची माणसं निघून गेली. काही कोटी रुपये माणसं मोजायला तयार होती. डॉक्टर साहेब वाचव हो आमचा माणूस. वाचवता आला का? आता देवानं ठेवलं आपल्याला कशाला? गांजा आणायला ठेवलं देवाने आपल्याला. कशा करता? चपट्या आणायला ठेवलंय देवाने आपल्याला. कशाला? मिश्री आणायला. आजपासून आजपर्यंत नसल गुरु केला, आजपर्यंत नसल माळ घातली, आजपर्यंत नसल जीवनात साधना घडली. आता देवाच्या मंदिरात जा आणि पांडुरंगाला सांगा, पांडुरंगा बरवे झाले आजीवरी, बरवे झाले आजीवरी, बरवे झाले आजीवरी, बरवे झाले आजीवरी. नाही पडलो मृत्यूचे हरी, नाही पडलो मृत्यूचे आई पडलो मृत्यूचे आई, आई पडलो मृत्यूचे आई. वाचून आलो येतवरी, वाचून आलो येतवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण, उरले हरी तुम्हा समर्पण, उरले ते हरी तुम्हा समर्पण, उरले हरी तुम्हा समर्पण. या काळे अवकाश, तिला या अवकाश, या काळे अवकाश, तिला या काळे अवकाश, तिला या काळे अवकाश, तिला या काळे बरवे झाली आजीवरी. बरं झालं महाराज म्हणतात. देवा नाही पडलो मृत्यूची आहारी, देवा वाचून आलो येतवरी. माता उरलेला हरी, उरले ते हरी दिला या काळे. काळानं आपल्याला या विषय ठेवलं बरं का नाना. काळाचे दोन प्रकारे नाना. एक काळ घ्यायला येतो आणि एका काळानं आपल्याला आयुष्य दिलं ठेवलंय आपल्याला. मग त्या आयुष्याचं सोनं करून घ्या. नसेल गुरु केला तर गुरु करून घ्या. या आयुष्याचं सोनं करायचं ना. कारण ज्याच्या जीवनात गुरु नाही ना त्याला उपदेश करण्याचा अधिकार नसतो. ज्ञानोबा सांगतात म्हणून बरं का. बावे वेन देव न कळे आणि गुरुवेन अनुभव. हा, गुरु करायचा हे श्रावण महाराजच नाही ऐकायचं, ज्ञानोबरायचं ऐकायचं. श्री गुरु सारिका इतरांचा लेखा. हा, गुरुच्या कृपेनं माळ घालायची. नाथ महाराज म्हणतात तुळशी माळ गळा गोपी चंदन. का असं म्हणले नाथ महाराज? गंडे तोडी गळा. गंडे तोड्याच्या विरोधातला महाराज बरं हा. कारण 50% लोक बधीर करून टाकल्या गंड्या तोड्यावाल्यानं. तुम्ही पहा आता कीर्तन संपलं का आपण म्हणावं येईन बाई जेवण करून जा बरं का बाई. येईन बाई म्हणते मी खात नाही. काय झालं तिला खायला? खात नाही म्हणते मी. आपलं कोणीतरी खालं पाहिजे वर्ष श्राद्धाचं, एवढं ध्यानात ठेवा. आपल्या का 1000 वर्षाचं आयुष्य घेऊन आलो का ताई? ती म्हणते मी खात नाही. का बरं? ते एका दरी जाऊन येले त्या बाबाकडं. काचा बाबा काचं काय ग? काय कोण्या बाबा बाबाच्या संगतीत जाऊ नका. अरे त्यांच्या गळ्यात माळी नाही, कशाला हे मस्तक त्यांच्या चरणावर ठेवता? बरं वाटलं तुम्हाला या विषयाचं कल्याण करावं तर इथून गाडी धरा. तर
त्र्यंबक नगरीला जा. बरं आता तुम्हाला गाड्या फुकट झाल्या, तुम्ही मग मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आता, तुमचे चांगले दिवस आलेले, गोड दिवस आले. एक काळ असा आला होता का बहीण फुकट जायची. किती वर्षाची? 65 वर्षाची वय झालं ती फुकट जायला लागली. असं 50 वालीला कळलं बाया ती फुकट जाती म्हणे. मग मला मी जाता आलं पाहिजे. मग ती अशी ऑनलाईन वाल्याकडे गेली आणि तिनं 500 रुपये दिले. भाऊ माझं 50 आहे, 65 करून ठेव. त्यानं 65 करून दिलं. पण आता अशी जिरली ती जीवाली. आता तिला काय केल्या, मुख्यमंत्रीची लाडकी बहीण होतही ना तिला. आता तर मोबाईल पण येणार आहे बहिणीला, असं वाटतं भाऊ देणार आहे म्हणजे. पण ताई बस धरा, त्र्यंबक नगरीला जा, नाही तर आळंदी नगरीला जा आणि मस्त निवृत्तीनाथ देवांच्या समाधीवर ठेवा, नाही तर ज्ञानोबरांच्या समाधीवर ठेवा. आपल्या आयुष्याचं कल्याण होईल. बरं ताई, कोण्या भक्ताच्या कोण्या खिट्या नाही करायच्या. खिट्या करायच्या असलं तर वारीला यायचं. वारीला लोक वाऱ्यात जाते हो, वारीला यायचं, लय मजा असते हो. मुद्दा असा आहे गड्या दादा, गंडे तोडे नाही घालायचे, कोण्या बाबाकडे नाही जायचं. बरं तुमच्या बाबतीत असं नाही. आपण इकडे म्हणा येई बा, कीर्तन संपलं का जेवण करून जा, येई बा म्हणतो आपण खात नाही. का बरं? वर्ष श्राद्धाचं दाव्याचं खाल्लं का अंग जड पडत म्हणतो. असं अंग जड नाही पडत, अंग जड परेपर्यंत खाल्लं, अंदाज नाही आला आपल्याला. अरे अन्नात काय बोताळ्या भाताळ्या शिरल्या राजे हो. आमचे वडील आजही सांगतात भाऊ, अरे महाराज दाव असलं तर लोक बळत जाऊन बसायचे, पण त्याला उठून द्यायचे. पण भूक लई वाईट आहे माणसाची. ज्या जुन्या माणसाने अन्नाबद्दल वाईट दिवस काढले त्यांना विचारा, काय नाही या भूताळ्या भाताळ्या काय करते नाही. आपल्याला त्या भूताचा आधार पाहिजे. कोणत्या? पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या धडकीवार, आल्या गेल्या धडकीवार, आल्या गेल्या धडकीवार. हे पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या धडकीवार, आल्या गेल्या धडकीवार, आल्या गेल्या धडकीवार. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या धडकीवार, तुकाराम महाराज म्हणतात, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. आणि जीवनामध्ये भजन साधन असावे. तुका म्हणे ते भजन प्रमाण, काय तोरपण जाळावे ते. म्हणून आपण मुक्तावस्थेला प्राप्त व्हावा, आपला उद्धार व्हावा, याच्याकरता साधू संतांचा अट्टाहासे मग ठेवलंय देवाने आपल्याला. मग संताच्या हृदयाची तळमळाची. आपण या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये गुरु करावा, माळ घालावा, भजन करावं. या अष्टासानं संतांचं जीवन किती कृपावंत आहे. तुकाराम महाराज दृष्टांत देतात. अभंगाचं पहिलं, जिथे पिढे बाळ, 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 जिथे पिढे बाळ.
थोडं पुढं सरकून घ्या जरा. पुढं सर का पाठीमागची मंडळी तुकोबरा दृष्टांत देतात बरं का. आता चला आपल्याला महाभारतात जायचं आहे. शास्त्रानं 5 पतिव्रत सांगितले. जिचे पिढे बाळ सांगायचे बरं का. आता ऐका, शास्त्रातली आई ऐकायची आपल्याला, महाभारतातली आई ऐकायची. जिचे पिढे बाळ प्राणतीयेचा विकळ. शास्त्रानं 5 पतिव्रत सांगितले. आईल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी. त्यात एक पतिव्रत आहे द्रौपदी नावाची. जी द्रौपदी खरोखर भाग्यवान होती, की ज्या द्रौपदीचं नाव भगवंताच्या मुखालं होतं. आता देवाची सख्खी बहीण कोणती होती? सुभद्रा. आणि ही मानलेली बहीण होती कोणती? द्रौपदी. पण सतत भगवंताच्या मुखाला तिचं नाव असायचं, द्रौपदी द्रौपदी. आणि उद्धवाला राग आला. देवाच्या सोबत राहणारा कोण? उद्धव. देवाला राग आला. कधी कधी जवळचेच काटा काढतात बरं का दादा, लांबचे नसतात. कधी कधी जवळचेच धोका देत असतात. उद्धवानं सांगितलं, देवा तुमची सख्खी बहीण आहे कोण? सुभद्रा. पण तिचं नाव तुमच्या मुखाला येत नाही. द्रौपदीचं नाव तुमच्या मुखाला येतं, काय कारण आहे? भगवंताने सांगितलं, उद्धवा मी एक दिवस याची तुला जाणीव करून दे. हे बघा दादा, आपल्या मुखाला भगवंताचं नाव येण्याकरता अनंत जन्मीचं पुण्य लागतं बरं का. अनंत जन्माचे सुकृत पदरी आणि त्याचे मुखी हरी. पण द्रौपदी किती भाग्यवान असेल का ज्या द्रौपदीचं नाव भगवंताच्या मुखाला सतत होतं. थोडासा कालावधी गेला आणि सांगितलं, हे उद्धव चल आपल्याला सुभद्राताईच्या घरी जायचं आहे. गेली सुभद्राताईच्या घरी. ताई, हा ते पण ताई म्हणून राहिलं. हा मग उद्धवानं सांगितलं, सुभद्राताई भगवान आलेत. सुभद्रेनं सांगितलं, का रे काना? अरे येण्या अगोदर एखादा कॉल तर करायचा, नाही कॉल तर मिस कॉल तर द्यायचा. काय झालं ताई? मला आता काम धंदा आवरून मैत्रिणीकडे जायचं होतं बघा. भगवंतानं सांगितलं, ते काय सांगू नको ताई, मला भूक लागली. कारण उद्धवजीला काहीतरी दाखवायचं. आता पहा बरं का, लय लक्षपूर्वक आहे का. सुभद्रेनं अशी ती फळं घेतली. आता आपल्याला असं दृष्टांतात घ्या म्हणजे सिद्धांत करता लक्षात येईल. सुभद्रेनं सांगितलं, का ना ही फळं घे आणि काप आणि खा. घेतली भगवंताने ती फळं, लागले कापायला. कापता 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 उद्धवानं सांगितलं, सुभद्राताई काय झालं? भगवंताचं बोट कापलं. काय रे काना? आधी तर एक तर मला काय तू रिकामं काम करून ठेवलं बघ. आत्ता जाते चिंदी सापडून आणते. कोण म्हणती? सुभद्रा. गेली चिंदी पाहण्याकरता, शोधण्याकरता. 1.5 तास झाला सुभद्रेला चिंदी सापडाना. आता ती जाऊ दे, आपल्या सुभद्रेचं घ्या ना. आपल्याला काम करता करता एखादं पावडं म्हणा, टिकाव म्हणा जर लागला ना, आपल्या सुभद्रेला सांगा बरं चिंदी घेऊन ये. ती जर कपाट उघडायला गेली ना, निमसगर आख कपाट बुकणी पडत साडेनं, पण चिंदी नाही सापडायची. मग आपल्या घरातली परिस्थिती अशी, तिथं देवाची बहीण होती. उद्धवा मला त्रास सहन होत नाही. आता चल जवळ द्रौपदीचा महाल आहे. आता द्रौपदी स्नान करून देवाची पूजा करून तुळशीला पाणी टाकत होती. ऐकू राहिल्या तुम्ही सगळ्या? नुसते ऐकू नका बरं, खरोखर ऐका. प्रदक्षिणा करत होती आणि भजन करत होती. कोण? रोज तुळशीला पाणी कोण टाकतं? वर बोट करा का माय? बस तुम्ही एवढ्याच टाकता का? बाकीच्या नाही टाकते? तुम्ही का पाकिस्तानच्या भर दिलाय काय मावशी? तुम्ही टाका ना ग माय. हे सगळं का करायचं? मी सांगतो म्हणून नाही. तुकाराम महाराज म्हणतात, काळ सारा वाचिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या काळ सारा वाचिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा.
आपणही टाकायचं बरं का तुळशीला पाणी, म्हणजे की त्यांच्या करताच नाही चाललं. पण काय काय म्हातारे असे नगाटे गांजाच्या झाडाला पाणी टाकतील पण तुळशीला नाही टाकणार कधी. असे खतरनाक म्हातारे सापडतात कधी कधी. हा, पण गांजाच्या झाडाला पाणी टाकलं तर पापच भेटल, पण तुळशीला पाणी टाकलं तर पुण्य भेटल. महाराज म्हणतात धन्य तुळशीचा महिमा. नाथ महाराज म्हणतात बरं का, नाही आणि एक उपमा, प्रातकाळी दर्शन घडता पुण्य कोटी यज्ञ. कोटी यज्ञ केल्याचं फळ भेटत असतं. आता मुद्दा ऐका. आणि भजन चालू होतं कोणाचं ऐकू राहिल्या, द्रौपदीचं. आणि भजन चालू होतं, हरे रामा हरे रामा राम राम हरे हरे. टाळी वाजवा मस्त बाकी. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे कृष्ण 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 हरे हरे. ऐका ना, अशा देवाची भजन करणारी द्रौपदी, तिला देवच समोर दिसला. हरे कृष्णा म्हणले देव समोर दिसले, किती आनंद झाला असं. देवाकडे लक्ष गेलं आणि हात रक्तबंबाळ झालेला पाहिला आणि पदराच्या बाजूनं साडी धरायला गेली. कोण? आणि डोक्यावरला पदर पडला आणि पदराच्या बाजूनं साडी धरली आणि ट्रर तिने फाडली. तेवढ्यात उद्धवाचं लक्ष गेलं. उद्धवानं सांगितलं, हे द्रौपदी ताई, कुलवान स्त्रीचा कधी डोक्यावरला पदर पडू? तुम्ही ऐकू राहिल्या? तुम्ही नुसते ऐकूच राहिल्या ताई. हा बस आता कळलं तुम्हाला. अरे बाबा घेतला असता पदर, पण साड्याचा अशा निघाल्या, पदर घेता येत नाही. आणि तशी साडी घेऊ नका कधी, पदर असावा आमच्या डोक्यावर मस्त. या जुन्या मावल्या बघा, MS85 MS70 म्हणजे 75 वर्ष, या जुन्या मावल्या. कधी डोक्यावरला पदर पडणार नाही या जुन्या मावल्याचा. का बरं? या आत्ता सासवा झाल्या. या जेव्हा सुना होतं तेव्हा यांच्या सासालाही खतरनाक होत्या. मिळाल्या त्या म्हाताऱ्या मना, आता राहिल्या नाही. पण राहण्यात वागण्यात बोलण्यात रुबाब होता. हल्लीच्या काळात गोड बोलून सुनाईनं सासू पंचर करून टाकली. नवीन सून जर नांदायला आली तर ती सून सुद्धा सासूला मम्मी म्हणायला लागली. तिचं कान पण आणायला पाहिजे. आणि तुम्ही खुशाला ऐकून घेता ताई, उद्यापासून जर तुमची सून मम्मी म्हणली तर अशा बांगड्या सावरायच्या. आणि तुमच्या सुनाला प्रश्न विचारायचा, अगं सुनबाई तूही मम्मी म्हणते, तुझा नवरा मम्मी म्हणतो, मग तुमचं नातं काय? तुझ्या गोळ्या संपल्या का काय म्हणा सुनबाई. पूर्वी असं नव्हतं. सासूबाई आत्याबाई, सासऱ्याला काय म्हणायचे? मामजी. आता मामजीचा पप्पा करून तुला काय येणार काळ वाईट येत चालला. पण जपा जुना काळ. उद्धवजीनं सांगितलं, हे द्रौपदी ताई, कुलवान स्त्रीचा कधी डोक्यावरला पदर पडू नये. आणि आई, कुलवान स्त्रीनं कधी पदराच्या बाजूनं साडी फाडायची नाही. का? कुलवान स्त्रीनं जर कधी पदराच्या बाजूनं साडी फाडली तर तिच्या कंपाळावरल्या कुंकाला धोका असतो. म्हणजे पती मरण पावत असतो. पती मरण पावत असतो. आता मात्र द्रौपदीने दिलेलं उत्तर एवढं लक्षपूर्वक आहे का बरं? हे उद्धवा, मान्य हे मला, पदराच्या बाजूनं जर साडी फाडली तर कंपाळावरल्या कुंकाला धोका असतो. पण ऐक उद्धवा, मी त्याच्या हाताकरता साडी फाडली, मी त्याच्या बोटाकरता साडी फाडली. या कंपाळावरलं कुंकू किती दिवस ठेवायचंय हे ज्याच्या हातात आहे, मी त्याच्या हाताकरता साडी फाडली. बघ, घेतली ती चिंदी. चिंदी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंदी बांधिते फाडून बरजरी शालू, फाडून बरजरी शालू, शालू शालू चिंदी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंदी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंदी बांधिते. आणि मग सांगितलं, कागद ताई, अगं फार महागाचा शालू होता, का फाडला? द्रौपदीने सांगितलं, ए काना,
दादा, अरे आता व्यवहारातला शालू आहे, याला काय किंमत आहे? तुझ्या देहाला जर काही झालं तर या देहातल्या नसा द्रौपदी तुझ्या देहाला देईल बघ का ना. म्हणून तर तिचं नाव भगवंताच्या मुखाला होतं. पण संकट कमी नव्हते बरं का. मग काय लोकांचा भ्रम आहे, माळ घातल्यावर का संकट येतात बा, असं काय लोकांचा भ्रम आहे. आम्ही माळ घातली, समोरचा लय वाईट वागतो तरी त्याचं लय चांगलं आहे, असं काय डोक्यात ठेवू नका. अरे ज्यानं माळ घातली, ज्याच्या जीवनात संकट आले आणि ज्याला संकटावर मात करता येते तो खरा माळकरी आहे, तो खरा वारकरी आहे. हा, मात करता आली पाहिजे आपल्याला, विश्वास आणला पाहिजे आमच्या माळीवर. पण देवाला सुद्धा कळले आपले भक्त किती नागटे म्हणून कोरोनाच्या काळात. आता या खाणाऱ्या पिणाऱ्याचं तर काय वाईट वाटत नाही म्हणा देवाला, पण काय काय माळकऱ्याने सुद्धा माळे करून अंडी आणली तर गड्यानं. अरे काय माळीवर विश्वास आहे आमचा, काय गुरुवर विश्वास आहे? इथं विश्वास ठेवणं लय महत्वाचं आहे हो. आता ऐका, संकट भरपूर होते तिच्या जीवनामध्ये. आता शेवटचं संकट सांगतो. कौरव पांडवांचं युद्ध संपलं, जिची पिढी बाळा सांगायचे बरं का मला. पांडवांचा विजय झाला हे फक्त पांडवांनाच माहिती होतं आपला विजय झाला म्हणून, पण भगवंताला माहिती होतं अजून पांडवांवरचं संकट गेलेलं नाही. सायंकाळची वेळ झाली, भगवंतानं सांगितलं पांडवांनो आपण रोजच्या जागी जिथं आराम करतो झोपतो, आज तिथं आराम नाही करायचं, शेतात जायचं. मान्य केलं ते. पण हे पांडव पुत्रांना कळलं का बाबांनी ते रानामध्ये शेतात जाणार आहे झोपण्याकरता. आईला विचारलं द्रौपदीला, आई आज बाबांनी ते शेतामध्ये जाणार आहे, त्यांच्या जागेवर आम्ही जाऊन झोपू. आता द्रौपदीला काय माहिती येणार संकट किती भयान होतं म्हणून. आईने सांगितलं जा झोपा, मी दारात झोपते, तुम्ही घरात झोप. आम्ही होते कमी ठेव दादा. अगोदरचा इतिहास असा आहे बरं का. आता युद्ध होऊन गेलेलं होतं, हजारो प्रेतर त्या रणभूमीवरती पडलेले होते आणि अश्वत्थाम्या त्या रणभूमीला फेरफटका मारत होता. अश्वत्थाम्या फेरफटका मारत होता. पण एक चित्र असं दिसलं त्या अश्वत्थाम्याला का त्याचे हजारो गिधाड, हजारो कावळे त्याचे लसके तोडत होतो, तो किंचाळत होता, ओरडत होता. अश्वत्थाम्याला वाटलं नेमकं जाऊन तरी पाहावं नेमकं काय. अश्वत्थाम्या चालत चालत गेला, आवाज जरा ओळखीचा वाटला. जवळ गेला तर दुर्योधन रक्ताच्या थारोळ्यात पडून किंचाळत होता, रडत होता तो. आणि लंगोटियार होते, फार मित्र होते अश्वत्थाम्या आणि दुर्योधन. अश्वत्थाम्याने सांगितलं, ए दुर्योधना काय रुबाब होता तुझा सिंहासनावर, काय आवाज होता तुझा, काय ललकारी होती, आणि आज रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि रडतोय. भाऊ गेले म्हणून रडतो काय नाही. मग रडण्याचं एकच कारण अश्वत्थाम्या, आम्ही 100 होतो, 90 होतो, मिलीच माझी भाऊ, मी सुद्धा मरणार आहे 100. म्हणजे मार दुःख कशाचं आहे, दुःख एकाच गोष्टीचं आहे. अरे आम्ही 100 होतो अश्वत्थाम्या, आमच्यातला एकही जगणार नाही, त्यांच्यातले 5 होती, एक सुद्धा मिळाला नाही. म्हणजे असं अश्वत्थाम्याने सांगितलं, अरे आत्ता जातो मारून येतो 5 पांडवांना. कोण म्हणी, बोला 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 बोला, अश्वत्थाम्या. दुर्योधनानं सांगितलं, अश्वत्थाम्या आई ते 100 संपली, तो एकटीची कुठं अगरबत्तीला येतो, काळजी करू नको म्हणे. पण त्याला कपट नीती शिकवली. कोण, दुर्योधनानं. रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं होतं, पण दुर्योधनाची दुर्बुद्धी गेलेली नव्हती. असे बरेच दुर्योधन आहे भाऊ, कोरोनाच्या काळातून वाचले तरी त्यांची दुर्बुद्धी गेली नाही. तुकाराम महाराज मागणीच करतात, दुर्बुद्धी ते मना कदा नुपदो नारायणा, कदा नुपदो नारायणा, कदा नुपदो नारायणा. दुर्बुद्धि निर्मला कदा नुपदो नारायणा, कदा नुपदो नारायणा, कदा दुर्बुद्धि ते मना कदा नुपदो नारायणा, कदा नुपदो नारायणा, कदा नुपदो नारायणा. अरे सक्का भाऊ पक्का वैरी झाला निम्मसगर. पण भावाने भावाशी प्रामाणिक राहावं, हे ऐकून तरी आम्ही सावध व्हावं.
महाभारतामध्ये एवढ्याच घटना होता, मारामाऱ्या आणि रक्ताचं पुरेच्या पलीकडे काही नव्हतं. ते आमच्याही जीवनातलं जावं, आमच्या जीवनातलं सगळं निघून जावं. म्हणून भावाने भावाशी प्रामाणिक राहा, बहिणीने भावाशी प्रामाणिक राहा, भावाने बहिणीशी प्रामाणिक राहा. लय थोड्या काळाविषयी जगायचंय. अभिमानानं सांगतो गडी महाराज, 10 वर्ष झाले आपण भावाच्या दारात जात नाही, 10 वर्ष झाले आपण बहिणीशी बोलत नाही, बहिणीच्या दारात जात नाही. अरे तू तेव्हा जाशील, ती मेलेली असेल, तू तिला पातळ घेऊन जाशील, पण ती पाहण्याकरता नाही ना तुझं पातळ. तिथं काय कोणाशी वैर ठेवू नका बरं का, लय थोड्या दिवस आयुष्य जगायचंय. फार बालपणापासून मैत्रीच आपल्या, आणि राजकारणाच्या बाबतीत खड्ड्यात घालून दिले आपल्या मैत्रीचं नातं. आपण थोडं स्वतंत्र ठेवता, राजकारणापायी आपण मैत्री सोडून दिली. अरे काय या गावगाड्याला घेऊन बसतात, बालपणापासून मैत्री जपली ना आपण. कोणाशी विरोध करू नका, कोणाशी आबोला धरू नका. 10 वर्ष झाले भाऊ भावाशी बोलत नव्हता, आणि या जगाचा लय लोट नका घेऊ निमसकर. अरे या जगाने कोणाला 100% मार्क दिले म्हणून ते जग आपल्याला देणार आहे? या जगाचा नेहमी हे आपल्या बैठकीत बसला, भावाच्या विरोधाच्या गोष्टी चालल्या ना, हे रडत रडत ऐकतं, आणि आपल्यापासून उठून गेलं का असं असं सांगतं. काय या जगाचा लय लोट घेता. भावाने भावाशी प्रामाणिक राहा बरं का ताई. दिला असेल ग ज्ञानोबरांसारखा भाऊ. कधी त्या भावाच्या दारात जाऊन भांडू नका ताई. काय काय बहिणी नगाट भेटल्यात भावायला. समृद्धीच्या कडाला जाऊन विचारा, जिथं ही गुंठेवारी वाढून गेली ना भाव, तिथं विचारा काय प्रेम आहे तिथं. दिला असेल सोन्यासारखा भाऊ, खूप जपात आहे. का ग एवढी तळमळीने विनंती करतो ताई, ईश्वरानं ज्या बहिणीला भाऊने दिल्या ना, तिला विचार भावाचं दुःख काय असतं. बहिणीला दिपावळीचा सण आला का भाऊ आठवतो, रक्षाबंधनाचा सण आला का भाऊ आठवतो. आमच्या बहिणीला भाऊ नव्हता दिला देवानं. शेजारचे भाऊ आले, बहिणीला घेऊन गेले. तिनं तयारी करून ठेवली. तिला तरी वाटलं होतं चुलत भाऊ येईल, मावस भाऊ येईल घ्यायला. 2 वाजेपर्यंत त्या बहिणीनं वाट पाहिली, पण तिच्या दारात कोणी आलं नाही. तिच्या डोळ्यातून पाणी आलं. देवा पांडुरंगा, दिला असता ज्ञानोबरांसारखा भाऊ तर काय बिघडलं असतं. मग आपल्याला भाऊ जर दिला असेल तर खूप जपा. दिली असेल निमजकर आपल्याला बहीण, अरे आपल्या बहिणीचा प्रपंच गरीबी असू द्या, लोकांच्या कामाला जाते बिचारी रोज, पण भावाच्या दारात निघाली ती तशी जात नाही. 50 रुपयाचा भत्ता तरी घेते. त्या 50 रुपयाच्या भत्त्यातलं प्रेम लय वेगळं आहे बरं. तिची गरिबी बिचारीची, पण जात नाही तशी दारात भावाच्या. अजून एक सांगू ताई, ऐकाल गाड्यात आहे तुम्ही दोघी जणी बहिणी आहेत. एक बहीण श्रीमंत आहे आणि एक बहीण गरीब आहे ताई. ती गरीब बहीण जर श्रीमंत बहिणीच्या दारात जर आली ना ताई, तर त्या श्रीमंत बहिणीने कधी स्वतःची श्रीमंती सांगत नका बस. त्या गरीब बहिणीला विचारा, बाई देवानं तुझ्या पदरामध्ये लय गरिबी टाकली, पण तुझी लेकरं बाळ, तुझा पती सुखात आहे ना ग. एखाद्या दिवशी ताई तुझ्या प्रपंचाला अडचण आली तर सांग बरं मला ताई, मी तुला मदत करेल. ती गरीब बहीण जर सासरात गेली ना ताई, 10-20 मैत्रिणी तिच्या आजूबाजूला जर येऊन बसल्या तर ती सांगते स्वाभिमानानं, बाई मला ज्ञानोबराने निवृत्तीनाथ देवाने फार श्रीमंत बहीण दिली, पण श्रीमंत बहिणीच्या दारात मी जर कधी गेले तर ती तिची श्रीमंती नाही सांगत, मग माझ्या गरिबीबद्दल विचार करते. कधीतरी इथं गरीबाचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करा. नुसती आपली भूषण सांगून काय लोकांचा तळतळात घेता. सोमनाथ महाराज आहे का बरं, प्रवीण महाराज, एका गरीबाचं लेकरू आलं, त्याला चाल म्हणायला. त्याला असं वाटलं मला म्हणता येते का नाही त्यांच्या पाठीमागे, आशीर्वाद घ्या सांगतो बरं. तो चालीला आला. प्रवीण महाराजांनी सांगितलं, सोमनाथ महाराजांनी सांगितलं, राजा तू पुढं म्हण, आम्ही तुझ्या पाठीमागं म्हणतो. त्यानं चाल म्हणली, त्याला आनंद झाला. घरी गेलं, आई बाबा इकडे या. त्याने ते युट्यूब असं ओपन केलं, सांगितलं, आई हे बघ हे प्रवीण महाराज आहे, हे सोमनाथ महाराज आहे. आपण फक्त युट्यूबलाच बघत होतो. अगं फार मोठी मोठी महाराष्ट्रानं ज्यांना डोक्यावर घेतलं, ज्ञानराज महाराज पापड होते वाजवायला. मला असं वाटलं आई मला म्हणता येईल का नाही, पण खरं सांगू आई मी आज प्रवीण महाराजांच्या पुढे म्हणलो, सोमनाथ महाराजांच्या पुढे म्हणलो, आणि ते महाराज माझ्या पाठीमागं म्हणले. त्याच्या जीवाला झालेला तो आनंद आहे ना, कधीतरी घ्या. काय आपला, अरे 2 चाली आपल्याला येत असतील, आपण एखाद्याचा अपमान करून तो घरी जाऊन तळतळ घेऊन तो कोणी आशीर्वाद देणार आहे आपल्याला. असं एखादं उदाहरण ठेवा ना. अरे गरीबाचं लेकरू आहे, शिकायची त्याची ऐपत नाही,
असा एखादा परोपकार करून ठेवा दादा. द्या त्याला पेन, द्या त्याला वही घेऊन द्या. प्रारब्धानं काय आजार येईल सांगता येत नाही माणसाला. पण तो जर मोठा झाला ना तर प्रारब्धानं आलेला आजार, केलेली मदत, त्यानं दिलेला आशीर्वाद, त्याच्या आशीर्वादानं तो रोग कधी निघून जाईल सांगता येत नाही. तो आजार कधी जमून जाईल सांगता येत नाही. असं एखादा आशीर्वादाचं फळ आपल्या आयुष्यात ठेवलं पाहिजे आपण. श्रीमंती दिली तर गरीबाला मदत करा. मुद्दा असा आहे, ती गरीब बहीण श्रीमंत भावाच्या दारात जरी आली ना तरी आरतीचं थाट घेते. आला तो सण आता ना, आणि ओवळता म्हणते, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओ वाडी ते भाऊराया, वेड्या बहिणीची वेडी माया, वेड्या बहिणीची वेडी माया. ओवळता नमस्कार ते पंढरीच्या पांडुरंगाला, पांडुरंगा इडा पिडा जाऊ दे आणि माझ्या दादाला बळीचं राज्य होती. मी काय एवढं तळमळीनं सांगतो ताई, असेल आमच्या आई साहेबांच्या चुलत बहिणी, मावस बहिणी आजच्या कीर्तनात. माझा प्रश्न आहे ताई तुम्हाला, सांगा का अशी पवित्र बहीण कोण्या जन्मात भेटेल आता तुम्हाला? असतील आई साहेबांचे भाऊ, सांगा रे अशी पवित्र बहीण आता कोण्या जन्मात भेटणार? मग आता जीवन मिळालं ना, काय कोणाशी विरोधाभाषी ठेवू नका. माझा मुद्दा चाललेला होता, दुर्योधन रक्ताच्या तारुळ्यात पडलेला होता बरं का. तिची पिढी बाळ सांगायचे मला. किंचाळत होता, अश्वत्थाम्याने सांगितलं किंचाळत ओरडू नको, आत्ता जातो मारून आणतो. निघाला तो. रात्रीच्या प्रसंगाला गेला. पांडव पुत्र झोपलेली होती, द्रौपदी दारात झोपलेली होती. आतमध्ये प्रवेश केला, दिव्याची ज्योत वाढवली, प्रकाश वाढवला. अश्वत्थाम्याला वाटलं जणू काय पाची पांडवाची तलवार काढली, सप 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 पाचीचे मस्तक उडवली. रक्ताचा पूर व्हायला लागला ना, अश्वत्थाम्या घाबरला, तिथून पळ काढला त्यानं. रक्ताचा पूर वाहत वाहत द्रौपदीच्या अंतरुणाखाली आला आणि ताई जाग आली द्रौपदीला. रक्ताचा पूर पाहिल्याबरोबर गेली तर 5 लेकरांची मस्तकं उडवलेली होती. जशी आपण झेंडूची फुलं विस्कटून फेकतो ना, तशी 5 लेकरांची मस्तकं पडलेली होती. रडता रडता शांत झाली आणि म्हणायला लागली, कोणी बोलू नका, कोणी गडबड गोंधळ करू नका, माझी लेकरं लय सुखानं झोपली, त्यांची झोप मोडल. तेवढ्यात काही वेगाने अर्जुनाचा रथ आला. अश्वत्थाम्याचा शोध घेतला आणि अश्वत्थाम्या रथालाच बांधला अर्जुनानं आणि फारपाटीतच आणला. जसं भारताला वांग सोलतो ना आपण, तसं अश्वत्थाम्याचं शरीर करून ठेवलेलं होतं आणि द्रौपदी समोर उभा केला. आता ऐका बरं का प्रश्न. आणि द्रौपदीला सांगितलं अर्जुनानं, ए द्रौपदी, यानंच 5 बालक तुझी मारली, आता सांग याला काय शिक्षा करू. आता बारकाईने ऐका बरं सिद्धांत. द्रौपदीनं सांगितलं, स्वामी ऐकाल ना माझं, मी सांगणार ती शिक्षा करणार नाही याला. सांग द्रौपदी, तू सांगावून मी याला शिक्षा करावी. एक काम करा मग स्वामी, मी सांगाल ती शिक्षा करा, या अश्वत्थाम्याला माफ करून टाका. काय बोलली? माफ. राग अनावर झाला अर्जुनाचा. ए द्रौपदी, काय बोलते ग, 5 लेकरं यानं मारलीत आणि याला माफ कर. द्रौपदीनं सांगितलं, स्वामी तुम्हाला काय माहिती आईचं हृदय काय असतं, त्याला आई व्हावं लागतं स्वामी. स्वामी मला झालेलं 5 लेकरांचं दुःख ऐका बरं का. द्रौपदी सांगते, मला झालेलं 5 लेकरांचं दुःख, मला तर 5 होती, तो एकटाच्या आईला. मला झालेलं 5 लेकरांचं दुःख ते अश्वत्थाम्याच्या आईला होऊ नये याच्याकरता त्याला माफ करावं स्वामी. महाराज म्हणतात, जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ, बसायचा मातेचा स्वभाव, सूत्र दोरी एक जीव. बरं, आईची लेकर जर सुखानं राहत असतील तर त्याचा संवाद तुकोबरा अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये करा.
मस्तपैकी छान. आपल्याला गुड संतांच्या नामाचा जप करायचा आहे. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची तुका म्हणे पापे जाते संताची जपे. हात वरे करूया, टाळी वाजूया, भजन करूया. निवृत्ती दान देव सोपान मुक्त हे निवृत्ती दान देव सोपान मुक्त एकनाथ नाम देव चित्ताला होतं. तुकोबा राय सांगतात आईसा मातीचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत. संतांचं जीवन कृपावंत आहे. तुकोबा राय सांगतात तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन घोमटे ते करा माझे बार ओझे तुम्हाशी. तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंताईसा मातेचा स्वभाव सूत्रधोरी एक जीव यथामती अवकाश. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचा शब्द गेला असेल मायबाप लेकराच्या हृदयानं माफ करा. करविली तैसी केली कटकट वाकोडे का नीट देव जाणे. जाता जाता पुन्हा शकदा आमच्या सुनील भाऊंचा फार आग्रह महाराज तेवढा पिंगळा म्हणा. सोबदार तर रवरव कुणू राहिले मला मावा तेवढा पिंगळा. बरं म्हणतो पण पिंगळा ऐकण्या अगोदर सूचना ऐका बरं का. तर पिंगळा ऐकण्यात मजा आहे. नाही तर आम्ही पिंगळा म्हणून आमचा मुंगळा होऊन जायचा आणि तुम्ही तसंच राहायचं. ही इच्छा नाही आमची. ऐका बरं का. नसेल गुरु तर गुरु करून घ्या. नसेल माळ तर माळ घालून घ्या. नसेल जीवनात भजन तर भजन साधना करून घ्या. श्रद्धेनं आई वडिलांची सेवा करा. गेली आई निघून आता फक्त प्रतिमेला दिसती. तिच्याकडं पाहिलं की ती सगळं आठवतं.